पाण्याची सोय आपण जर पाहिली तर कुक्षे गावचे समाजसेवक आणि मुठवल गावचे जावई साईनाथ पाटील याचकडून त्याचप्रमाणे सचिन जोशी आमने आणि जगन्नाथ भामरे यांच्या वतीने आम्हाला पाण्याचं सहकार्य आणि सावतगावचे युवा उद्योजक नवनाथ पाटील याचकडून सुद्धा आम्हाला कूलर लाभलेले आहे। तर या सर्व दात्यांचा आम्ही रोशन स्पोर्ट मुठवल आणि आम्ही मुठवलकर यांच्या वतीने हृदयाच्या अंतकणातून आभार व्यक्त करतोय। आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या सोबतीला असतील माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे। थँक्यू सो मच। पहिला बॉल या वेळेला इन कटर आणि पहिल्याच बॉलवर विकेट। ओ माय गॉड, आता हारेसचा विश्वास या ठिकाणी बसत नाहीये। ज्या प्रकारे बॉल आतमध्ये आला आणि त्याच्या बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये येतोय। रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग राहील। आय थिंक स्टिकरला लागला आहे की हँडलला लागला। पडला बॉल आतमध्ये। ओ जबरदस्त बॉल, विकेट टेकिंग बॉल होता आणि अखेर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज विनोद व्हेरी फर्स्ट बॉल ब्रेक थ्रू। हरीश पाटील या वेळेला बाद होतोय। फार मोठा धक्का लागला तो जय झोटिंग देवरुंग या संघाला। आकाश ज्युनियर आता मैदानामध्ये एंटर होतोय। जय सावरदेव किरवली संघाचा देखील या वर्षामध्ये या सीझन मध्ये खेळ प्रत्येकी टुर्नामेंट्स मध्ये या संघाचा खेळ चांगला होत चाललेला आहे। चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला आहे त्यांच्या टीम मध्ये। खेळाडूंनी खूप चांगला सराव केलेला दिसतोय आणि सध्या जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आता मिळाली आहे। लेफ्टी बॅटरसाठी एक फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला सेट करण्यात आले आणि एक काऊ कॉर्नरला। आकाश ज्युनियर लेफ्ट हँड बॅटर सामना करेल विनोदचा। राईट आर्म ऑफ द विकेट। पुढचा बॉल दुसऱ्या फेरीतीला सामना आपण पाहतोय। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अपील करण्यात आली आहे। जोरदार अपील याही ठिकाणी होती परंतु हा बॉल इथे डॉट। स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटर आकाशचा। दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पहिल्या बॉल पासून टीम जय सावरदेव किरवलीनं जय जोटिंग देवरुंग संघावर। फ्लाइट देण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, दांडी गुल, वन मोर विकेट डाऊन। आणखी एक धक्का जय जोटिंग देवरुंग संघाला। आणि बरोबर यष्टया उद्ध्वस्त करणारा बॉल। आकाशला वर बॅटिंग साठी पाठवलं परंतु त्याला त्याचा फायदा घेता आला नाहीये। आणखी एक खेळाडू बाद झाला। धावांचा अकाउंट ओपन झालं नाहीये परंतु दोन खेळाडू जय जोटिंग देवरुंगच्या या ठिकाणी बाद झालेले आहेत। दोन धक्के दिले त्या ठिकाणी। सोनू दिघाडकर आणि हेमंत भोईर यांच्याकडून जय सावरदेव किरवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। काही दिवसांनंतर जय सावरदेव चषक ही तुमच्या भेटीस येत आहे। किरवलीकरांचा तो मानाचा करंडक। सध्याच्या स्थितीला आपण विचार केला तर जय जोटिंग देवरुंग संघाची स्थिती थोडीशी नाजूक आहे। दोन खेळाडूंना बाद करण्यामध्ये विनोद यशस्वी ठरला। विनोद बजागे चर्चा तीच करत होतो की जय सावरदेव किरवली संघाने देखील या वर्षामध्ये चांगला खेळ साकारलेला आहे आणि या मॅच मध्ये देखील ती सुरुवात आता त्या टीमच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाली आहे। थोडंसं आता बदल करण्यात येतो फील्ड प्लेसमेंट मध्ये कारण राईटी बॅटर आकाश सिनियर आता बॅटिंग करण्यासाठी आला। चौथ्या क्रमांकाचा खेळाडू अवघ्या चौथ्या बॉलवर डावाच्या येतोय। यावरून रिअलाइज तुम्हाला झालंच असेल, कळालंच असेल की बॉलिंग किती सुंदर राहिली आहे। आकाश समोर सॉफ्ट अँड डिफेन्सिव्ह फटका, धावबादची संधी आहे। क्विक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली। सौरभ असेल ऑन स्ट्राइक। पहिली धाव अखेर चौथ्या बॉलवर धावांचा श्री गणेश आपण पाहतोय। अकाउंट ओपन करत असताना बॅटर आकाश। यानंतर जो सामना होणार आहे त्याच्या दोन्ही कॅप्टनना तयार राहायचं आहे। मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरुद्ध न्यू एकविरा सावध असा सामना यानंतरचा तुम्हाला बघायला मिळेल। चला दोन्ही कॅप्टन टॉसच्या दृष्टीने आपण तयार राहायचं आहे। पहिला डाव जसा संपेल टॉस आपण करणार आहोत। ओ लॉफ करण्यात आला। गुडघ्यावर बसत असताना बॉलला सरळ फेकून दिला।
मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा येणारा दमदार हिट सिक्सर. स्लॉग हिट. सौरभ आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालं. हॅव अ लुक ॲट दॅट. व्हॉट अ शॉट. स्लॉग करत असताना स्लॉग हिट करत असताना बॉलला सरळ भिरकावून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार. विदाउट प्रेशर सौरभ बॅटिंग करू शकतो त्याने दाखवलेला आहे. आज बलवंत दळवी टीम मध्ये नाहीये त्याच्यामुळे आता सौरभला वर प्रमोशन मिळालं आणि तो त्याचा फायदा उचलतोय. सिक्सर त्याच्या बॅटमधून आलाय. सात धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल विनोद साफ सरळ बॅटनं पुन्हा एकदा लॉंग ऑनला हा चेंडू, परंतु इथे झेल पकडली. रनिंग कॅच. वेल डन. व्हेरी वेल कॅच. दीपक यावेळेला पकडत असताना आणखी एक धक्का लागतोय जय झोटिंग देवरुंग संघाला. What a shot. It was a great shot here, but fielder underneath, and finally fielder makes no mistake. चांगला फटका होता. सर्व बॅटनं काय फॉलो थ्रू होता बॅटरचा, परंतु क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा तिथे पोहोचला आणि काय झेल त्यानं पकडली. अखेर सौरभला देखील आता मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर अभय मैदानामध्ये एंटर होतोय. अभय ज्याला कोणाचं भय नाही आणि तसा आता खेळ त्याला साकारावंही लागेल, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. चला मेहर 11 बापगाव आणि आई एकविरा सावत टॉस रेडी आपण तयार राहायचं आहे. सेकंड ओव्हर मध्ये रमेश येते बॉलिंग मार्कवर. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि जरूर आता दबाव असेल जय झोटिंग देव देवरुंग संघावर, परंतु इथून आकाश आणखी एक चांगला खेळाडू मैदानामध्ये आहे. त्याच्याकडनं आता अपेक्षा असतील एक चांगला डाव त्यानं साकारावा, संघाला कुठेतरी पुढे न्यावं. रमेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. कुठतरी गोलंदाजाचा टर्नचा वापर त्याला करायचा होता. वेलकम तुषार मंगेश वैद्य ऑफ बापगाव, स्वागत आहे आपलं. एक मंगेश वैद्य सध्या श्रीनगर के वीर साठी कॅप्टनशिप करतोय आणि बापगावचा मंगेश वैती मेहर 11 बापगावची कॅप्टनशिप करतोय. रमेश थोडंसं आता फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करण्यात आलाय. इथे आता एक चांगलं बॅटल बघायला मिळेल का. लेफ्टी टू लेफ्टी अभय आहे स्ट्राईक एंडला. रमेश गोलंदाजी करतोय. रमेशला खरं तर आपण अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळताना बघत आलेलो आहोत, परंतु तीच धार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला सातत्याने बघायला मिळाली. चला स्पीड अप करा. जय सावरीदेव किरवली प्लीज फास्ट. प्ले फास्ट. ओव्हर द विकेटने जातो यावेळेला अभय समोर. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करण्यात आली आहे आणि धाव त्या ठिकाणी अखेर पूर्ण झाली. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत. त्या 9 धावा. 3 खेळाडू बाद झालेत आणि इथून प्रत्येकी बॅटर रिस्की खेळण्याचा प्रयत्न करतोय. रिस्क आहे तो इश्क असं म्हटलं जातं. रिस्क घ्याल तेव्हाच तर तुम्हाला त्याची किंमत मिळेल. आणि तसंही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आपण बघितलं, 4 ओव्हर 5 ओव्हर, तिथे फलंदाजांकडे तेवढी पुरेशी वेळ नसते की तुम्ही 1 ते 2 बॉल घ्यावे, सेट व्हावा आणि त्यानंतर आक्रमण करावं. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल. व्हेरी फर्स्ट बॉल तुम्ही ज्या वेळेला फेस करता
तेव्हापासून तुम्हाला मोठा फटका खेळण्यासाठी तयार राहणं गरजेचं असतं. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय. आकाश पाटील गॉन. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती तो खेळाडू देखील आता लवकर बाद होतोय. आकाश पाटीलला मैदान सोडावं लागतंय. जय जोटिंग देवरुंग संघाला आणखी एक मोठा धक्का. आकाशनं थोडंसं वेळ घेणं इथून गरजेचं होता का हाही आता प्रश्न निर्माण झाला असेल, कारण विकेट फास्ट जात होतं. त्याचं मैदानावर टिकून राहणं गरजेचं होतं, परंतु त्यानं देखील संयम गमावला. पेशन्स त्या ठिकाणी गमावताना तो दिसला आणि अखेर जेल स्वरूपामध्ये तोही खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. बॅटर ललेश इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलाय. रमेशला सफलता मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 असताना 4 धक्के या ठिकाणी दिलेत. बघा आज पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारी टीम थोडीशी मागे जाताना दिसते, पिछाडीवर जाताना दिसते. पुढचा बॉल फुल टॉस होता. फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये कव्हर पॉइंटला. फटका चांगला होता. बरोबर बॉलच्या मेरिटवर हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटला एक फिल्डर सेट करण्यात आला आणि बरोबर कव्हर पॉइंटच्या हातामध्ये बॉल त्या ठिकाणी विसावला गेला. स्कोर एका धावेने पुढे जाताना डबल डिजिट मध्ये दुहेरी आकड्यामध्ये दुहेरी अंकामध्ये आता धावफलक प्रवेश करतोय. 10वर 10ला 4 गडी बाद. सध्याची स्थिती तुम्ही पाहताय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय जोटिंग देवरुंग. चला नेक्स्ट मॅच. आई एकविरा सावतचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. बापगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल मेहर 11 टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. अभय समोर परफेक्टली ब्लॉक मध्ये हा बॉल होता. बॅट अगोदर चालली. बॉल थोडासा उशिरानं आला. चांगले चेंजेस करतोय रमेशकडे तो अनुभव आहे आणि जरूर त्या अनुभवाचा फायदा त्यानं उचललेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल आता असं वाटलं होतं की अभय या ओव्हरमध्ये कुठेतरी त्याच्या जो स्विंगचा वापर आहे तो करणार का, परंतु अभयच्या समोर चांगली गोलंदाजी. यावेळेला मोठा प्रहार केलाय परंतु फिल्डर उपस्थित. कॅचिंग लाजवाब आहे. दीपक असेल राहुल असेल कॅच यांच्या हातातून सुटत नाहीयेत आणि आणखी एक झेल त्यानं पकडलाय. खेळाडू बाद. त्यांच्या वतीने आपण पाहू शकाल मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहे. त्याचे पुरस्कृत सन्माननीय महेंद्र शेठ आत्माराम भामरे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय मिथुनजी भामरे जे मुठवलचे उद्योजक आहेत, इथे मात्र त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्वर्गीय रोशन स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विकेट या ठिकाणी मिळाली. रमेशनं काय गोलंदाजी केली बघा. 2 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 विकेट त्याला मिळाल्या. न्यू बॅटर प्रणय मैदानामध्ये एंटर होतोय. ललेश आणि प्रणयला आता इथून चांगली भागीदारी करावी लागेल. फक्त 10 रन्स. सध्या VIP डाईचे दृश्य तुम्ही पाहतायत. नुकतंच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेचा आनंद घेताना षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाज दीपक आहे का? दीपकचा वापर आता या ठिकाणी केला जातोय 3rd ओव्हरमध्ये. रमेशनं खूप चांगली गोलंदाजी केली. 2 फलंदाजांना बाद त्यानं केलं आणि चर्चा पण करत होतो की बघा ज्या वेळेला उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ एखाद्या गोलंदाजाला मिळते ना, त्यावेळेला तो गोलंदाज अधिक आक्रमकतेने गोलंदाजी करतो. आदरणीय गुरुनाथ पाटील मुठवळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. वेलकम. चला यानंतर जो सामना असेल मेहर 11 बापगाव विपक्ष आई एकविरा स्पोर्ट सावध
दोन्ही संघांना विनंती करतो की आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. फर्स्ट इनिंग मध्ये पुन्हा एकदा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. यॉर्क लेंथ होता, बॉल सर निघून गेला कीपर कडे, डॉट बॉल. सन्माननीय मुठवलगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय सावळरामजी दलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय गुरुनाथजी पाटील दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत, वेलकम. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या त्या एकूण आतापर्यंत 11 धावा. षटक क्रमांक 3 यावेळेला सुरू आहे. वाटतच नाहीये की जय जोटिंग देवरुंग संघ बॅटिंग करतोय. काय गोलंदाजी राहिली जय सावरीदेव किरवली संघाची आणि दुसऱ्या फेरीतीला सामना आहे. महत्वाचं म्हणजे आणि जरूर आपण इथे पाहू शकाल ज्याचं नुकतंच इथे मात्र शुभागमन झालेलं ग्रामपंचायत मुठुपालचे माजी उपसरपंच गुरुनाथजी पाटील यांच्या वतीने आपण जे प्रत्येक सामन्यासाठी जी मॅन टू मॅच ट्रॉफी आपण देत आहोत ती ट्रॉफी आम्हाला त्यांच्या वतीने लाभलेली आहे आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. धन्यवाद गुरुनाथजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो आणि आयोजकांच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं होतं परंतु इथे कॅच ड्रॉप झाले. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पिंट्याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाले आणि पहिली अशी झेल आपल्याला बघायला मिळाली की हवेमधून बॉल होता आणि एखाद्या क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक झाली. ओव्हरऑल ऑल फिल्डर्सनं खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दीपक पुन्हा एकदा फुल टॉस होता परंतु हा देखील पूर्णपणे बीट झाला. फार कमी वेळा संधी मिळते या फलंदाजांना खरं तर फलंदाजी करण्यासाठी, परंतु ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना ती ग्रॅब करणं गरजेचे आहे. त्या संधीचं सोनं करणं तुम्हाला गरजेचं आहे. तेव्हाच तर कॅप्टन तुम्हाला पुढच्या वेळेला विश्वास ठेवेल. दीपक ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. दुसरा दिवस तुम्ही पाहतात मित्रांनो रोशन स्पोर्ट मुठवल आयोजित स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 हे पर्व तुम्ही आज या ठिकाणी पाहतात. आमने लोणार परिसरातील क्रिकेट आता डेव्हलप होत चाललेला आहे. यावेळेला पुन्हा यॉर्कर लेन, पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅकलिफ्टला वर करू दिलं जात नाहीये सातत्याने. प्रणय समोर देखील चांगली गोलंदाजी, फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 15 धावा. थोडीशी आता शांतता डगआउट मध्ये आपण पाहतोय जय जोटिंग देवरुंगच्या. ज्या प्रकारे खेळ त्यांचा सुरू झालेला बघा. हरेश शून्यावर बाद झाला, त्यानंतर सौरभच्या बॅटमधून एक सिक्सर आला होता परंतु तो देखील लगेचच बाद झाला. आकाश ज्युनियर शून्यावर बाद झाला, आकाश सिनियर 2 धावांवर बाद झाला. आता ललेश आणि प्रणय ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा हवेत बॉल होता परंतु बॉल एक टप्पा घेत असताना सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय संघर्षमय चौकार बॅटर ललिशच्या बॅटमधून. अखेर 3 षटकांचा केस संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा, 19 रन्स. मित्रांनो जेव्हा आपण क्रीडांगण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बाबगाव, याच ठिकाणी मात्र येणाऱ्या काही काळानंतर मात्र काही दिवसानंतर देवरुंगपाडा आणि बाबगाव या 3 गावातील तुम्हाला प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 5 मार्च रोजी ती स्पर्धा असणार आहे. तर खेळायला विसरू नका, पाहायला विसरू नका. देवरुंगपाडा बाबगाव प्रीमियर लीग 2025 येणाऱ्या 5 मार्च रोजी ती स्पर्धा याच ठिकाणी होणार आहे. तर सर्व खेळाडूंसाठी ती महत्त्वाची सूचना. ला 5 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही स्थिती पाहतायत. अंतिम षटक आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. करण येतोय बॉलिंग मार्कवर. इथून आता कमीत कमी 15 धावा या षटकामध्ये जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल
यावेळेला समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह, धावबादची संधी आहे आणि खेळाडू बाद होतोय आणि बाद होणारा खेळाडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय का? येस, नो बॉलचा इशारा आलेला आहे. आणि सर आउट कोण आहे? प्रणय की ललेश? ललेश पाटील इज गॉन. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट मिळाली आहे. ललेश पाटीलला मैदान सोडावं लागते आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. बघा, पूर्णच्या पूर्ण 6 बॉल खेळण्याची संधी मिळू शकली असती, परंतु त्याची स्ट्राईकच त्याला रोटेट करता आली नाही. क्रॉस झाले नव्हते बॅटर, हे पाहू शकता. ललिश याच साईडला असताना थ्रो लागला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू या ठिकाणी बाद झाला. शेवटचे 6 बॉल शिल्लक, धावा झाल्या धावफलकावरती 20. 20 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय झोटिंग देवरुंग संघाचा. समीर येतोय. चला, मेहर 11 बापगाव आणि दोन्ही टीम्स रेडी राहा. आपले कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळाने टॉस होणार. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. 20 रन्स ऑन बोर्ड. फायटिंग टोटल मी म्हणेल 35च्या वर किमान बनवल्या तर गोलंदाजांना थोडीशी ताकद मिळेल. त्यासाठी किमान 15 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. फ्री हिटचा बॉल. करण सज्ज होतोय. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. राईज होणारा बॉल. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी हेअर. डॉट बॉल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील आता इशारा आलेला. नो बॉल आला पहिला, तोही पुढे टाकला होता, परंतु हा चेंडू बघा लेंथ मध्ये लगेचच बदल करण्यात आला. बॅक ऑफ द लेंथ. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता जागेवरूनच. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑब्झर्वच्या बाहेर खूप जास्त बॉल होता ते सांगितलं अंपायर्सनं. इट्स अ बॅड डिलिव्हरी. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना 21 वर. 21 रन्स ऑन बोर्ड. जरूर पाहू शकाल या ठिकाणी मुठवलगावचे समाजसेवक शिवरामजी भामरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आणखी एक येतोय. व्हाईट बॉल नंतर पुन्हा पलटवार करण्यात आल्या. प्रणयच्या विषयी चर्चा खूप सुरू होती की या मैदानावर तो भरपूर दूर दूर षटकार खेचत असतो सरावाच्या वेळेला, परंतु आज मॅच मध्ये तसा खेळ मात्र त्याला करता आलेला नाहीये. म्हणजे बघा, प्रॅक्टिस करणं आणि प्रत्यक्षात मॅच खेळणं भरपूर फरक असतो. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेला ऑनसाइडला केलायचं होतं. बॅटची बाहेरील कडा. बॉल येतोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. एकच धाव. योगी सर आणखी चांगला उदाहरण देऊ शकतात याविषयी. एका धावेने स्कोर पुढे जाताना 22 वर. म्हणजे समीरचं असं बोलण्याचा मतलब आहे की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम सहजीपणे करू शकतो, परंतु त्याचं लग्नामध्ये रूपांतर करणं खूप कठीण कार्य असतं. पाहता ना, योगी सर आहे. पुढचा बॉल. हा बॉल पुन्हा एकदा सरळ निघून जातोय कीपरच्या हातामध्ये, परंतु व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये डॉट बॉल बघायला मिळाले आणि व्हाईट बॉल बघायला मिळाले. जास्त तेवढं फलंदाजांना मात्र खेळ चांगला खेळता आला नाहीये. स्कोर कार्ड वरती 23 धावा. 23 रन्स. आज सकाळपासून आपण पाहतोय ना की पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग करणं कठीण झालेलं आहे. ज्या प्रकारे फलंदाज सपशेल फेल ठरलेले आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अनदर गुड बॉल हिअर. प्रत्येकी गोलंदाजानं कमाल केलेली आहे, कंबर कसलेली आहे. जय सारुदेव. किरवली संघानं चेक. सन्माननीय HP गुप्ता साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पुढचा बॉल. करण तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समीर या बॅटरला तसा खेळ करता आला नाहीये ज्यासाठी त्याला पाठवलं होतं. खरं तर लेट ऑर्डर मध्ये पाठवले, परंतु आज बरेचसे नवीन चेहरे बघायला मिळाले जय जोटिंग देवरुंग टीम मधून. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 25 वर. 25 रन्स. शेवटचा एक बॉल शिल्लक असावा आणि जरूर आता बॅटिंग मध्ये बलवंतची उणीव आपल्याला भासते असं म्हणायला हरकत नाहीये. थोडेसे इंजर्ड असल्या कारणाने ते येत नाहीयेत. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे जातोय, नाही थांबणार आणि शेवट. ओ माय गॉड, हमें तो गलत साबित कर दिया. थांबवलं बॉल आणि रनआउट देखील केलं. क्या बात आहे. एवढा वेगाने बॉल सुटला होता मागे, परंतु काय फिल्डिंग केले क्षेत्ररक्षक जीत न.
जबरदस्त एफर्ट आणि खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. एवढा वेगानं चालला होता बॉल आणि शेवटच्या क्षणाला त्यांना बॉल अडवला आणि अखेर धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू देखील बाद झाला. शेवटच्या बॉलवरती मिळाली फक्त एक धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 26 आणि 27 लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. वळूया पुढील सामन्याचा टॉस यावेळेला केला जाणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जरूर आपण पुढील सामन्याचे नाणेफेकी आपण संपन्न करत आहोत आणि या टॉस बॉक्समध्ये असतील समीर ठाकरे सर आणि जरूर आमचे पाहुणे असतील SP गुप्ता साहेब आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत गिरवली इताडीचे राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. आणि संघ आहेत मेहर 11 बाबगाव विपक्ष न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. ओ टू यू टॉस बॉक्स. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आमचे मान्यवर या ठिकाणी जोडले जात आहेत. रॉकी भाई एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती आणि दुसऱ्या बाजूला रोशन स्मृती. दोन्हीपैकी एक कॉल करायचा मॅच असेल. रोशन स्मृती असं कॉल होता आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकलेला आहे मेहर 11 बापगावनं. दोन्ही टीम्सला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स या ठिकाणी द्यायची आहे. थम्सअप आज कुछ तुफानी करते. पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुन्हा मंचावरती बसावं. नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. 4 ओव्हरची मॅच होम ग्राउंडवर खेळतात. मागची जी स्पर्धा झाली तिथे तुम्ही स्पर्धा जिंकली. त्यावेळेला कसा कॉन्फिडन्स होता आणि गावामध्ये कशा प्रकारे तुम्ही आनंद साजरा केला? आनंद साजरा केला आम्ही खूप. आणि आम्ही स्ट्रगल करत होतो 1 नंबरसाठी आणि 1 नंबर मारला आम्ही. आता टॉस जिंकलेला आहे. समोर आई एकविरा सावध टीम आहे. काय निर्णय घेतोस? फिल्डिंग. काय सांगशील या मागचं कारण? काय फिल्डिंग करणार आहेस? आमची बॉलिंग लाईन जरा स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आम्ही बॉलिंग करू. तुषार, मंगेश वैती आणि तुमचा काय संबंध? ज्या प्रकारे तुम्हाला मंगेश वैती या नावानं खरं तर या विभागामध्ये ओळख आहे की तुम्ही त्यांना आयडॉल मानता? हो नक्कीच. हो नक्कीच. त्यांच्याप्रमाणे खेळ करण्याचा प्रयत्न असेल? हो 100%. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या टीमला. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग आली आहे. तुमची स्पर्धा ह्याच क्रीडांगणावर पार पडली आणि तुमच्या स्पर्धेमध्ये तुमच्या टीमचा खेळ चांगला राहिला होता. परंतु या स्पर्धेमध्ये खेळाडूंकडनं काय अपेक्षा असेल? खूप साऱ्या अपेक्षा आहेत. प्रॅक्टिस वगैरे चालू आहे आता रेग्युलर. पण आज आमचे 2 प्लेयर नाहीत, स्वप्नील म्हात्रे, कुणाल म्हात्रे. त्यांची मॅच आहे ना गोव्याला 20 ओव्हरचं. क्या बात आहे. म्हणजे तुमचे प्लेयर प्रोफेशनल लेवलचं क्रिकेटही खेळतायत. जरूर गोव्यावरून ते सामना पाहत असतील आता? हो हो लाईव्ह. काय सांगाल मग त्यांच्याविषयी? त्यांच्याविषयी काय नाही. आता आमच्या टीमला कमी वासेल ना, त्यांची कमी वाचणार आमच्या टीमला. परंतु कसं आहे ना की बघा संदीप, आपण गावातून क्रिकेट खेळता खेळता हळूहळू पुढे जातो. त्याच्यामुळे आता तुमच्या गावातून किरण असेल, तोही आता व्यावसायिक लेवलचं क्रिकेट खेळतोय. आता स्वप्नील आणि कुणाल खेळतोय. अजून ॲज अ कॅप्टन तुम्हाला काय वाटतं की आणखी कोणत्या खेळाडूंनी पुढे जावं? असं काय आहे ना, यंगस्टर मुलं आहेत ना. हे सोडून परत आमचा निखिल पाटील आहे. परत त्यानंतर संजय स्पोर्टमधून पण आहेत अक्षय म्हात्रे, JD, खूप बंटा माली. हे सर्व खेळाडू खूप चांगले, म्हणजे त्या लेवलचा क्रिकेट खेळू शकतात ते. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर टॉस या ठिकाणी संपन्न. टॉस जिंकून मेहर 11 बापगावनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुन्हा एकदा योगीश सरांकडे. परंतु सर खरोखर मी संदीपचं इथे मात्र कौतुक अशाप्रमाणे व्यक्त करतो. त्यांनी आपल्या संघाच्या खेळाडूंची नावं कमी सांगितली, परंतु इतर संघाच्या खेळाडूंची नावं त्यांनी जास्त सांगितली. म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा त्याचं प्रेम आहे. सो हँड्स अप संदीप. जाऊया आपण मित्रांनो पुढील जे आपण काही सन्मान आहेत ते सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. सामना सुद्धा सुरू आहे आणि या पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं गेलं. सन्माननीय माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीचे राकेशजी दिगाडकर आपल्याला विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला शुभ सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. नरेशजी पाटील आणि जितू भांबरे यांच्या शुभ हस्ते आपण जे मान्यवर आहेत त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत. आणि ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे त्यांच्या वतीनं आम्हाला प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. मिस्टर आकाश गोडे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. तदनंतर सन्माननीय मिलिंदजी कदम आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाणार आहे. मिलिंद कदम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत.
नरेश पाटील जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत आणि जितू भामरे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान. त्याच्यानंतर सन्माननीय महेंद्रजी भामरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्याच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आहे आणि या मुठवलचे प्रसिद्ध उद्योजक आहेत सन्माननीय महेंद्रजी भामरे साहेब. या पण पुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. तुम्ही पाहता मित्रांनो, स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 आलेल्या तमाम पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. ओ माय गॉड, व्हॉट कॅच! काय झेल पकडलाय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन झालं गेलं. तदनंतर पाहू शकाल मुठवलचे युवा उद्योजक मिथुनजी भांबरे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान आपण देत आहोत. हीच आपली भारतीय परंपरा, हीच आपली भारतीय संस्कृती. अतिथी देवो भव. तदनंतर मित्रांनो पाहू शकल्या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचसाठी पारितोषिक लाभलेलं आहे त्याचे पुरस्कर्ते युवा उद्योजक आकाश गोडे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सन्माननीय आकाशजी गोडे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. नरेश पाटील आणि जितू भामरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आणि जो नुकताच इथे मात्र शुभागमन झालेला आहे सन्माननीय दिनकरजी भामरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. काकांचं करूया आपण हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे. सन्माननीय शिवरामजी भामरे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. ज्याच्या वतीनं मित्रांनो स्पर्धेमध्ये आपल्याला जर पाहिलं तर प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी लाभलेला आहे. ग्रामपंचायत मुठवलचे माजी उपसरपंच सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेबांना विनंती करतो की साहेब आपण पुढे या. सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब ज्याच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी सुंदर ट्रॉफी लाभलेले आहे. आणि माजी उपसरपंच ते आहेत ग्रामपंचायत मुठवलचे, त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याच्यानंतर सन्माननीय सावलारामजी दलवी आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की काका आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही संपन्न करतोय. पहा काकांना आपण जर पाहिलं तर 60+ एज असेल, परंतु क्रिकेटवरती त्यांचं अजूनही प्रेम आहे. आणि मी नेहमीच सांगतो क्रिकेट असा खेळ आहे की त्या खेळामध्ये वयाची मर्यादा नसते. तुम्ही कितीही वयामध्ये हा क्रिकेटचा खेळ खेळू शकता आणि क्रिकेटचा खेळ पाहू शकता. आणि त्यापैकी सावलारामजी दलवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्याच्यानंतर सन्मानित शिवरामजी भामरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आणि या पाहू शकाल या ठिकाणी ज्यांच्या वतीनं जे आपण सन्मानचिन्ह पाहत आहोत पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आम्हाला सन्माननीय महेंद्र शेठ भामरे साहेबांच्या वतीनं ते पुरस्कृत आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं जरूर या ठिकाणी शुभागमन झालं होतं आणि आज ते आमच्यापासून रजा घेत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. शिवरामजी भामरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्याच्यानंतर SP गुप्ता साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. गुप्ता साहेब या आपण पुढे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सन्मान तर होणारच आहेत, परंतु इतिहास बनायला आता मला वाटतं वेळ लागणार नाहीये. ज्या प्रकारे मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 27 धावांचं संरक्षण करत असताना 3ला 3 क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर सन्माननीय दिनकरजी भामरे साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. पहा क्रिकेटचा खेळ आहे समीर, कधी काय घडेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. दिनकरजी भामरे साहेबांना सुद्धा आपण सन्मानित करतोय. कारण मला आजवरी सुद्धा आठवते की जे नुकतीच आम्ही स्पर्धा जयगिरीश वाफाले चषकाची मात्र कव्हर केली होती समीर, आणि त्या ठिकाणी मात्र 6 मध्ये 5 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि त्या गोलंदाजाने डिपेंड केल्या. म्हणजे अशा भरपूर काही स्पेल आहेत. एका षटकामध्ये 3 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या त्या सीझनमध्ये. 3 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज ढोल्याचा सिरतास शेख याने तो पराक्रम केला आहे. आणि आज 27 धावांचा पाठला करत असताना मात्र कुठेतरी खराब सुरुवात आपल्याला सावरीदेव किरोली संघाची पाहायला मिळत आहे.
सिर के ऊपर ताज अगर चढ़ाना हो तो इसी तरह से गेंदबाजी करनी होगी। और इस बार गेंदबाज आकाश राइटी, ओ फिर अच्छी गेंद थी लेकिन सामने की तरफ अच्छी तरह से डिग आउट करते हुए बल्लेबाज, अच्छा स्ट्रोक देखने को मिला। एक रन वहां पर पूरे करते हुए बल्लेबाज और एक रन की मदद से पहले ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ। क्या गेंदबाजी की यहाँ पर आकाश सीनियर ने, जो जिम्मेदारी है, जो रिस्पॉन्सिबिलिटी उनके कंधों पर थी वो पूरी तरह से निभाते हुए अपने टीम के लिए सिर्फ और सिर्फ 4 रन कर चुके और 3 इंपॉर्टेंट विकेट उन्होंने यहाँ पर अपने टीम के लिए छटका है। 27 रनों का पीछा करती हुई ये टीम कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि मैच आखिरी गेंद तक जाने वाला है। मैंने पहले भी कहा था कि देवरुम के पास अच्छी गेंदबाजी है, यदि आज से 30+ रन बनाते हैं तो फिर अच्छी स्टार्ट वो भी दिला सकते हैं। और वही शुरुआत वहां पर देखने को मिली थी गेंदबाज आकाश सीनियर के द्वारा। लेकिन अभी भी 2 अच्छे बल्लेबाज बीच मैदान में मौजूद है। विनोद 0 पर आउट हुए, उसके तुरंत बाद हेमंत वहां पर 0 पर आउट हुए और पप्पू का काम तमाम हुआ, वो भी 0 का चश्मा पहनते हुए लौट गए। राहुल और दीपक ये दोनों बल्लेबाज बीच मैदान में अभी भी मौजूद। नया ओवर लेकर ललेश गेंदबाजी पर, इस बार ऑप्शन के बाहर की गेंद थी, मिड विकेट पर गेंद आती हुई सिर्फ 1 रन। 1 रन की मदद से टीम के आगे टोटल बढ़ती हुई 5 रनों के ऊपर। ये अच्छा मुकाबला होने वाला है, हार मानी नहीं है यहाँ पर गेंदबाजी करते हुए जय जोटिंग देवरुंग ने। वैसे भी क्रिकेट में कोई भी टोटल बड़ी नहीं और कोई भी टोटल छोटी नहीं होती है। जो भी टोटल आपने बनाए हुए उसको रोकने की हिम्मत अपने गेंदबाजों में चाहिए और अपने कप्तान में चाहिए। क्योंकि हाल ही में जब T20 विश्व चषक वो जीता था टीम इंडिया ने, तब मेरे ख्याल से 30 में 30 रन बचाए थे रोहित शर्मा ने, 24 में 24 बचाए थे। कुछ भी हो सकता है, ये खेल क्रिकेट का है। अगली गेंद अच्छी उछाल मिली थी वहां पर ललेश को, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे बल्लेबाज लेफ्टी बैटर राहुल वहां पर पूरी तरह से बीट होते हुए। और ये मैच में अभी गर्मा गर्मी लौटती हुई ये मैच बन रहा है। जय जोटिंग देवरुंग टीम बैक करती हुई इस मुकाबले में 27 रनों का पीछा करती हुई ये टीम। बढ़िया खेल अभी भी गेंदबाजों के द्वारा देखने को मिला है, लेकिन बल्लेबाजों को यहां से कहीं ना कहीं अच्छा स्ट्रोक खेलना होगा, अच्छी पारी एक बल्लेबाज को खेलनी होगी यदि इस मुकाबले को सावरीदेव किरौली को जीतना है। 22 रनों की और जरूरत। धीरे धीरे गेंदें कम होती जा रही है। इस बार हवा में गेंद, फील्डर क्या पहुंचेंगे? ओ माय गॉड, पहुंच तो चुके थे लेकिन कैच नहीं पकड़ पाए। ऐसे कैच तुम्हें पकड़ने होंगे। देखिए यहाँ पर कैच भी छोड़ दिया और 2 रन भी खर्च किए और इसके साथ इन 2 रनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 7 के ऊपर। 7 रन 3 विकेट। दूसरे ओवर का खेल चलता हुआ ललेश यहाँ पर कहीं ना कहीं निराश, नाखुश रहेंगे जिस तरह से कैच ड्रॉप किया था। जरूर आपण खेळ जर पाहिलं तर कुठेतरी चांगल्या प्रमाणे आपण पाहत आहोत, परंतु जर राहुलला जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर किरोली गावचे युवा उद्योजक केतन बजागे उर्फ भोक्याबाई यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक त्यांना मात्र दिला जाणार आहे। इस बार ऑप्शन के बाहर की गेंद थी, ड्राइव किया था लॉन्ग ऑन पर, फिर एक बार मिस्टेक। ये मिस्टेक नहीं चलेगी यहाँ से। बहुत ही बेहतरीन शुरुआत दिलाई यहाँ पर गेंदबाज आकाश सीनियर ने और ललेश भी यहाँ पर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन फील्डर्स का वो जो साथ मिलना चाहिए था वो साथ नहीं दे पा रहे फील्डर्स। अच्छी फील्डिंग यहाँ से करनी होगी यहाँ पर स्कोर को अगर रोकना है। इस बार पुल करना चाहते थे, गेंद हवा में है, अपील वहां पर, एक और बल्लेबाज को लौटना पड़ेगा। एक और करारा झटका किरौली टीम को। अच्छी लेन गेंद थी वहां पर, कंधे का ज्यादा इस्तेमाल किया था गेंदबाज ललेश ने, अच्छी उछाल मिली थी वहां पर। और वैसे भी इस विकेट के बारे में अगर कहा जाए तो डबल विकेट पर डबल पेस है, डबल बाउंस है। खासतौर से गेंदबाजों पर जब जब गुड लेंथ पर गेंदबाजी हो जाती है गेंदबाजों के द्वारा तो फायदा जरूर होता है गेंदबाजों को। 4 विकेटें यहाँ पर गंवा चुके, दबाव को नहीं झेल पा रहे बल्लेबाज पूरी तरह से। यंगस्टर क्रिकेटर है, नए बल्लेबाज पिंट्या है। खासतौर से शुरुआत अच्छी मिलनी जरूरी थी मेरे ख्याल से। देखिए जब कम स्कोर अगर आपको बनाना तो विनोद या पप्पू को दोनों में से एक बल्लेबाज को तो रोकना जरूरी था, लेकिन दोनों भी ओपनिंग के तौर पे आए और दोनों भी लौट गए और उसी के कारण यहाँ पर पूरी तरह से दबाव में आती हुई जय सावरीदेव किरौली टीम।
9 रन बने, ये मुकाबला बन चुका है। जय जोटिंग देवरुंग ने बैक कर दिया इस मुकाबले में। वो हल्के हाथों से इस बार गेंद को निकाल दिया, फिर एक बार कवर पॉइंट पर, फिर दूसरे का प्रयास, ओवरथ्रो। अब यहां से 3 मिल सकते हैं मेरे ख्याल से। तीसरे की कोशिश, और तीसरे की कोशिश में बल्लेबाज रन आउट। खराब फील्डिंग देखने को मिली योगी यहाँ पर, और उसी के बदौलत यहाँ पर 3 रन भी मिल सकते थे, लेकिन पप्पू कहीं ना कहीं कम गिरे वहां पर। रन आउट के माध्यम से पिंट्या के पारी का खात्मा हुआ। टीम की टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन, आने वाली 12 गेंदें, 16 रनों की और भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। यह मैच बन चुका है। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल मुठवल गावचे समाजसेवक लक्ष्मण नारायण पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। काय खेळ सुरू आहे पहा, 24 चेंडूमध्ये फक्त 27 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करायचे होते, परंतु पहिल्या 12 चेंडूचा आपण जर खेळ पाहिला तर फक्त 11 धाबा आतापर्यंत जोडलेल्या आहेत, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज। वेलकम लक्ष्मणजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तुम्ही पाहता मित्रांनो स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025। नवीन बॅटर रमेश येतोय, ज्यानं गोलंदाजी खूप चांगली केली, आणि गोलंदाजी करण्यासाठी आकाश ज्युनियर आता बॉलिंग मार्कवर येतोय। 12 मध्ये 16 करायचे आहेत। मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवली आहे। 27चं लक्ष होतं ज्या वेळेला डाव सुरू झाला, असं वाटलं होतं की वन साइड ही मॅच देखील होणार का, कारण जय सावरदेव किरवलीकडे त्या कॅलिबरचे बॅटर आहेत, परंतु आकाश सिनियरनं केलेली गोलंदाजी पूर्णपणे कंबरडा मोडीत काढला तो जय सावरदेव किरवलीचा, आणि अखेर या मॅच मध्ये आता पलटवार केला, आणि तो पलटवार फार तिखट होता असंच वाटतंय आता आपल्याला। 12 बॉल मध्ये 16 करायचे आहेत। फिल्डिंग आता बदललेली आहे। लॉंग ऑनला, डीप मध्ये मिड विकेटला, स्क्वेअर लेगला फिल्डर सेट करण्यात आला, डीप एक्सचा कव्हर लावण्यात आला। रमेश एक अनुभवी क्रिकेटर आहे, त्या अनुभवाचे बोल तो मैदानामध्ये बोलणार का, दीपकला तो चांगली साथ देणार का? आकाश, ओ लॉफ करण्यात आला, बॉल हवेत, लॉंग ऑन कडे ललेश येतोय, डाऊन दी बॉल, आणखी एक विकेट, विकेटचं पतंग खेळाडू बाद। पहा नवीन फलंदाज आय थिंक कुणाल दिगाडकर आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, आणि जर कुणाल दिगाडकरनं बॅक टू बॅक 2 षटकार जरी मारले तर माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीचे सन्माननीय राकेश दिगाडकर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे। आणि हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर मयूर पाटील याचकडून मात्र आकाश ज्युनियरला मात्र या ठिकाणी पारितोषिक आहे। परंतु या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त फटका, समीरा फटका आय थिंक जाणून बुजून खेळलाय आणि चेंडू गॅप मधून चाललाय। 4 धावांसाठी चौकार। मिनिमम एफर्ट अँड मॅक्सिमम रिझल्ट हिअर, हॅव अ लुक ॲट दॅट। गोलंदाजाच्या स्विंगचा वापर केला, वाव, लेट कट, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव, क्लासिकल फटका। या चौकारानं पुन्हा एकदा आता मॅच मध्ये शिरकाव करण्यात आलेल्या धावा झाल्या धावफलकावरती 15, परंतु योगी सर या वेळेला 27 करायच्या होत्या, त्यावेळेला दबाव होता पूर्णपणे टीम देवरुंग वरती, तो दबाव आता शिफ्ट करण्यात आला जय सावरदेव किरवलीवरती। काय गोलंदाजी केली आकाश सिनियरनं, परंतु अजूनही सामना जे थिंग समीर आपण जर पाहिला तर डोलायमान स्थितीमध्ये आहे। दोन्ही संघाची आपण जर कामगिरी जर पाहिली तर समान सध्या आपण पाहत आहोत, परंतु या ठिकाणी पाहू शकाल चांगला ड्राईव्ह पाहिला होता, पुन्हा गॅप होतो, चेंडू चालला पॉइंटच्या दिशेनं, आणि हा चेंडू सुद्धा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार। काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त फटकेबाजी, जणू काय अंडरआर्मचं क्रिकेट खेळतो की काय, त्या प्रकारे त्यानं बॅकलिप खाली ठेवून फटके खेळलेत कुणाल दिगाडकर। मला वाटतं अंडरआर्म देखील चांगला खेळत असावा, लागोपाठ 2 चौकार त्यानं खेळलेत। क्लास झळकतोय, ब्युटिफुली प्लेट। मॅच पूर्णपणे पुन्हा झुकवली आपल्या बाजूनं। 19 धावा
ज्या मॅच मध्ये मजा आली होती ती आता मजा पूर्णपणे गेलेली आहे. हो निश्चितपणे. आणि पाहू शकाल किरोली गावचे हे प्रसिद्ध मच्छीवाले रवींद्र बजागे यांचं म्हणणं आहे जर कुणालनं जर हा सामना जिंकून दिला तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी दिले जाणार आहे. परंतु बहुत जबरदस्त या ठिकाणी या क्लास पाहतोय कुणालच्या वतीने बॅक टू बॅक 2 चौकार आले. संघटित धावसंख्या आपण पाहू शकाल 19. अजूनही 9 चेंडू शिल्लक 8 धाबांची आवश्यकता. फटका पाहू शकाल चांगल्या प्रमाणे ड्राईव्ह केला चेंडू चालला लॉंग ऑन वरती. ललेश पाटीलने मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण साकारलं फेक चांगली केली. परंतु समीर अजून मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ जिंकेल. चित्र तोपर्यंत स्पष्ट होणार नाही जोपर्यंत शेवटची धाव होणार नाही किंवा शेवटचा बॉल होणार नाही. क्रिकेटमध्ये कुछ भी हो सकता है असं सांगतात. 7 धावांची गरज आहे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. इथे चांगली लाईन बघायला मिळाली आणि हा बॉल सर निघून गेला कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 7 धावा येणारे 7 बॉल. मला वाटतं ह्याच 2 टीम मध्ये या अगोदर एक सामना झाला होता त्यावेळेला 6 मध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या देवरुंग संघानं. बघूया आता त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा केली जाणार का. यावेळेला बॅकवुडला घेत जात असताना थोडंसं जागा बनवून हा फटका खेळला. टॅप करत असताना बॉल येतो शॉर्ट कव्हरला. 1 जाम आणि शेवटचे 6 बॉल. 6ची गरज असेल. 2 चौकारांनी पूर्णपणे या सामन्यातील हवा बाहेर काढली परंतु आता 6 मध्ये 6 करायचे आहेत. बघा आता नुकतीच माहिती मिळालेली आहे की जय सावरदेव किरवलीला एक वेळेला देवरुंगच्या टीमनं एका षटकामध्ये 6 करू दिल्या नव्हत्या. आणि याच मैदानावरती अनेक अशा मात्र अशा प्रकारचे आपण षटके पाहिलेले आहेत की एका षटकामध्ये 5 किंवा 6 किंवा 4 धाबा डिपेंड या स्पर्धेच्या वतीने आपण जर पाहिले तर या ठिकाणी होताना पाहिलेले आहेत. आणि काल सुद्धा आपण जर पाहिलं तर एका षटकामध्ये 8 धाबांची गरज असताना सुद्धा मात्र त्या 8 धाबा या स्पर्धेमध्ये झालेल्या नाही आहेत. तर मात्र या ठिकाणी पाहू शकाल किरवली संघ 6 मध्ये 6 धाबा ते जोडेल का की एखादा चांगला षटक एखादा गोलंदाज मात्र या ठिकाणी हाताळेल का टीम जय झोटिंग देवरुंग संघासाठी. परंतु कुणाल दिगाडकर चांगल्या फॉर्ममध्ये आहे चांगल्या टचमध्ये आपण पाहतोय परंतु त्याला चांगली साथ द्यावी लागेल. फलंदाज त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर दीपक आहे. हो कालचा सामना आठवतोय हनुमान इताडीच्या विरुद्ध नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा. 13 बॉलमध्ये 10 करायच्या होत्या आणि त्या धावा वाचवल्या होत्या नक्षत्र ज्युनियर चौधरपाडानं. म्हणजे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आणि त्या अगोदर मकरंद स्मृती मुठवळच्या विरुद्ध गावदेवी बापगाव असा एक सामना बघितला होता ज्यावेळेला 2 ओव्हर्समध्ये 12 धावांची गरज असताना सुधीरचं एक मॅजिकल षटक पाहायला मिळालं होतं. परंतु त्या सुधीरनं क्वालिफाईडच्या मॅचमध्ये आणखी एक नवा कारनामा केला. तसंही जर पाहिलं तर सुधीर पाटीलचा तू सुद्धा खूप मोठा फॅन आहेस असं म्हणायला हरकत नाहीये. चला आपण खेळायला सुरुवात करूया. जास्त वेळ आपण घेऊ नका. गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी. अभय ज्याला नाही कोणाचा भय त्याचं नाव अभय. सहा चेंडू आणि 6ची गरज आहे. ओ पहिल्या चेंडूवरती मात्र पाहू शकाल मिस्टामिंग फटका चेंडू हवेत गेला. स्वतः गोलंदाज आय थिंक चेंडू खाली पोहोचला होता. झेल ड्रॉप कारण त्या ठिकाणी कॉलिंग झाली नाहीये. असं वाटलं की मिड ऑफच्या पिल्लरला मी झेल पकडेल. अभयला असं वाटलं मी झेल पकडेल. दोघांचं भांडण झालं त्या ठिकाणी आणि तिसऱ्याचा लाभ होता असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव जोडली गेली. पण आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धाब्यांची गरज. 5 में बनाइए 5. इस मुकाबले को जीतने के लिए 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. अभय लेफ्ट आर्मर आहे. पहिल्या बॉलवर विकेटची संधी चालून आली होती. राउंड द विकेट. कुणाल समोर अपील अँड फिंगर अप. विकेट गॉन. मॅच मध्ये आता ट्विस्ट आलेली आहे आणि हा सामना आता सुपरहिट होणारच आहे यात शंकाच नाहीये कारण कुणाल दिघाडकर बाद होतोय. काय जबरदस्त मात्र मॅजिकल डिलिव्हरी आपण म्हणू शकतोय. कुणाला असं वाटलं की आय थिंक हा चेंडू डाबस्टिक सोडून मात्र बाहेर निघून जाईल परंतु अगदी एस्टॅनच्या मधोमध पकडलं गेलं. कात्रीच पकडलं कुणाला आणि या कुठल्याही मनामध्ये शंका नसताना मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आपण पाहिलं आणि लेग बी फोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी या विकेट्स गमावली टीम जय सावरदेव किरवली संघाने. 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धाबांची आवश्यकता. लो स्कोरिंग सामना परंतु चित्त थरारक लढत सध्या आपण पाहत आहोत.
ज्या अनुषंगाने मात्र प्रेक्षकांना मात्र सामना हवा हवासा असतो, मात्र तो सामना मात्र सध्या रंगतोय. एका बाजूला पाहिलं तर जय झोटिंग देवरुंग, दुसऱ्या बाजूला पाहिलं जय सावरदेव किरवली. दुसऱ्या फेरीतील आपण हा पहिला सामना इथे मात्र पाहत आहोत, परंतु नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भाऊ आलाय, परंतु हा भाऊ कदम सारखा मात्र त्या ठिकाणी कार्य करेल का आपल्या टीमसाठी? पहा, पहिल्या चेंडूवरती अशा पलन करण्याचा प्रयत्न, इथे मात्र विकेट धोक्यात होती. रनआउटची संधी होती, ती संधी गमावली आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय भरपूर मिस्टेक होत आहेत, कारण प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. परंतु या ठिकाणी अतिरिक्तच्या सौजन्यानं 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या. पंचांचा लेग बायचा इशारा आणि आता मात्र पुन्हा पाहू शकाल बॉल टू बॉल इक्वेशन आपण पाहत आहोत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 3 धाब्यांची गरज. हा दबाव असतो बघा, या ठिकाणी विकेटी मिळू शकली असती, 2 धावाही वाचू शकल्या असत्या आणि 3 मध्ये आता 5 शिल्लक असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. अभयनं गोलंदाजी चांगली केली, परंतु हा धावबाद होणं गरजेचा होता. बघा, एक कॅच ड्रॉप झाली आतापर्यंत अभयच्या ओव्हरमध्ये, एक धावबाद मिस झालेला आहे. 3 बॉल आणि 3 ची गरज. राऊंड द विकेट. हा बॉल पुन्हा कीपरकडनं मिस्टेक आणि पुन्हा एक धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फक्त एका धावेची गरज. पहा, अगोदरच आपण कर्जबाजारी होतो आणि त्याच्यामध्ये उसने शेजारी वारंवार टाकले गेले. यालाच म्हणतात क्रिकेट. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण जय जोटिंग देवरुंग संघाने केली होती, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता पूर्णपणे विजयाकडे अग्रेसर होत असताना टीम किरवली संघ फक्त एका धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक 3. डिफेन्सिव फटका पाहू शकाल, तिथे मात्र फिल्डर तैनात, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु निशाणा चुकला आणि अखेर या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली टीम सावरदेव किरवली संघानं. सो अभिनंदन टीम साई शेठ बजागे, अभिनंदन गणेशजी बजागे आणि हार्ड लक जय झोटिंग देवरुंग. जबरदस्त लढत होती, परंतु काही चुका झाल्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि अखेर हा सामना जिंकला जय सावरदेव किरवलीनं. आणि हा सामना जिंकल्यानंतर पाहू शकाल राखीचे दिगाडकर यांनी सुद्धा मात्र टीम सावरदेव किरवली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि जाऊया आपण आता मात्र सामनावीर पुरस्काराकडे. या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत. दरम्यान शुभ आगमन होत असताना याच विभागातील ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सर्वांचे लाडके विकी शेट